बीएडची गँग आहे आमची. दादांचं वर्णन करताना मला नेहमी जे म्हणायला आवडतं तेच म्हणतो. नावामध्ये रण असताना देखील प्रेमानं इतरांच्या मनावरती जीत मिळवणारा सोलापूर जिल्ह्याचा सिंह आदरणीय रणजित सिंह, आनंद यात्री, बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, व्यासपीठावरील सर्व निमंत्रित उपस्थित बंधू भगिनी, माझे सगळे शिक्षक वृंद, अगदी डीएड कॉलेजचे प्राचार्य, मला ज्यांनी 1ली ते 4थी पर्यंत शिकवलं त्या माझ्या प्राथमिक शिक्षका आदरणीय गवळीबाई, इथपासून या स्टेजवरती उपस्थित असणारे आणि ज्यांच्यामुळे बऱ्यापैकी घडलो ते माझे मामा आदरणीय हरिदास रणदिवे, माझी आई, माझा भाऊ, माझे अंकल आणि माझ्यावरती अपार प्रेम करणारे आणि पुण्यावरून इथं आलेले माझे सगळे मित्र आणि गेली 2 वर्ष म्हणा किंवा 20 महिने म्हणा आपल्यातलं कोणतरी गाव सोडून गेले आणि तो एक दिवशी विजय होऊन गावाकडे परत येईल म्हणून माझ्या आगमनाकडे वाट लावून बसलेले माझे सगळे गावकरी मित्र. मित्रांनो, खूप अभिमान आहे गेली 10 दिवस झालं, कारण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा वर्तमानपत्रामधून माझ्या गावाचं नाव, माझ्या घरच्यांचं नाव वर्तमानपत्रामध्ये झळकतंय. मला असं नेहमी वाटतं प्रामाणिकपणे की आयुष्यामध्ये ज्यावेळेला आपल्या आईवडिलांच्या, आपल्या मित्रांच्या, नातलगांच्या, आपल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेला एक प्रकारचं समाधान उमटत असतं आणि त्या समाधानाचं कारण जेव्हा आपण असतो त्यावेळेला त्याच्या इतका दुसरा आनंद आयुष्यामध्ये दुसरा कुठला नसतो. तो आनंद गेली 10 दिवस झाला मी अनुभवतो. आपल्या सर्वांना घरची परिस्थिती माहित आहे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी काहीशी माझी अवस्था होती. आज घर सगळ्यांनी बघितलेलं असेल. प्रचंड हालाकीच्या परिस्थितीमधून मी डीएड केलं. त्यानंतर एक प्रकारची अस्वस्थता मला सांगत होती की तुला यापेक्षा मोठं काहीतरी व्हायचंय. मध्यंतरीच्या काळामध्ये डीएड कॉलेज खूप बुडवलं, पण सोशल कामामध्ये प्रचंड सहभागी होतो. वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांवरती काम करत होतो. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर, काव्यवाचन, कथाकथन सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतो आणि एकंदरीत समाजातील त्या प्रशासनाशी माझा संपर्क येत होता आणि मला असं वाटत होतं की आपण तिथं असायला पाहिजे. सोशल चेंजमध्ये आपण बरंचसं काही कॉन्ट्रीब्यूट करू शकू. आणि याच उद्देशानं जेव्हा मला माहिती नव्हतं की तहसीलदार कशामधून होतं, पण माझे चुलते मला म्हणायचे की तुला तहसीलदार व्हायचंय, असं म्हणून मी 22 तालुका माढा इथून रजा काढली आणि ऑक्टोबर 2009 मध्ये पुण्यामध्ये गेलो. तिथं मित्रांनी माझी अशी काही हवा करून ठेवली. मी जरा फास्ट बोलतोय कारण समजून घ्या. तिथं माझ्या मित्रांनी अशी काही हवा करून ठेवली होती की तिथं गेल्यानंतर बाकीच्या मित्रांनी जे माझं वर्णन किंवा माझ्याशी बिहेवियर त्यांचं बघितलं की मी मला तेव्हाच IAS झाल्यासारखं वाटलं. मी त्यांना म्हटलं की अरे मला तहसीलदार व्हायचंय. ते म्हटलं घेऊन मी तिथल्या एका सरांकडे गेलो होतो. मी मला सांगितलं आयुष्यातला भरपूर स्पार्क असलेला तो माझा काळ होता. मी तर म्हणेन अभ्यासाच्या बाबतीमध्ये ते 4 महिने माझ्या आयुष्यातले मंतरलेले दिवस होते. 2009च्या त्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून ते एप्रिल 2010 पर्यंत मी खोटं कधीही बोलत नाही. खरं सांगतो की जवळपास दिवसातले 16 तास मी अभ्यास केला होता. सकाळी अगदी 6ला उठून 8 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करायचो. माझा मित्र इथं आला आहे, धीरज मांजरे म्हणून माझा मित्र आहे. आम्ही 2 जण तिथं राहायचो. अगदी 7-7, 8-8 तास आम्ही तिथं बसायचो. त्यानंतर जेवण करायचं आणि पुन्हा जे वाचत बसायचं ते एखाद दिवशी नाही झोपू वाटलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत वाचत होतो. प्रचंड अभ्यास केला. बीएच्या 3ऱ्या वर्षामध्ये होतो. मुक्त विद्यापीठामध्ये शिकत होतो, त्यामुळे तिकडचे पेपर देण्याच्या नादात शेवटच्या महिन्यामध्ये काही माझा UPSCचा अभ्यास झाला नाही. तशीच औरंगाबादला देऊन प्री दिली आणि 2009-10 मधल्या त्या ऑगस्ट मधला 19 ऑगस्ट हा दिवस मला आजही आठवतो की आयुष्यामध्ये प्रचंड अभ्यास करून नापास झालेली माझी ती पहिली परीक्षा होती. प्रचंड अस्वस्थ झालो होतो. मन स्वतःलाच खात होतो, पण मनाला समजावत होतो की अरे बाबा हरणं हा काही कलंक नव्हे, कारण हरण्याचं धैर्य ज्याच्या अंगी असतं तोच लढण्याची हिंमत दाखवतो. कदाचित ती हिंमत माझ्यामध्ये आहे असं म्हणून तीही गोष्ट मी सकारात्मक घेतली. मी मला अशी म्हटलं की घरची परिस्थिती खूप वाईट होती. खरं सांगतो स्पर्धा परीक्षा करत असताना काहीतरी प्रेरणा लागते, कारण प्रेरणा असेल तर माणूस कष्ट करतो आणि त्या कष्टाला यश येतं. मला वाटतं माझी प्रेरणा माझी आई होती की जी अजूनही दुसऱ्याच्या घरी जाऊन बांगड्या भरते, अजूनही दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते. त्या बांगड्या भरल्यानंतर आलेल्या साड्या विकून जिने मला पैसे पाठवले. माझा भाऊ की जो मला सांगत होता अरे 6 दिवसापूर्वी मी एक मोबाईल घेतलाय, तो खूप चांगला आहे, पण परत SISला ऍडमिशन घेताना ज्यावेळेला 8,000 रुपयांची ऍडजस्ट होईना गेली त्यावेळेला त्यानं तोच मोबाईल विकला, कारण हे सांगत होता की अरे तो खूप खराब आहे. त्याला मी या घरच्या अशा घटना अनुभवल्यानंतर अभ्यास करत होतो. माझी परिस्थिती हीच माझी प्रेरणा होती. खंत एका गोष्टीची वाटते की आरणला 5वी ते 10वी पर्यंत शिकलो,
संत सावतामाळी विद्यालयाचाही माझ्या यशामध्ये प्रचंड मोठा वाटा आहे. त्यावेळेला वार्षिक स्पर्धेमध्ये मला अनेकदा बक्षिसं मिळायची आणि ते 3-4 फोटो जे काढलेले असायचे ते सदैव माझ्या वडिलांच्या खिशामध्ये असायचे. साहेबांचे ते चांगले मित्र होते. त्यांना माहिती आहे माझ्याविषयी प्रचंड त्यांना अभिमान होता. मी अगदी शिक्षक जरी झालो असतो तरी त्यांना मी गोल्ड मेडल मिळवल्यासारखं वाटलं असतं. पण आज मला वाटतंय कदाचित त्यांच्याही डोळे भरून आले असतील, म्हणूनच की काय पावसानेही त्यांच्या अश्रूंच्या रूपामध्ये मला आशीर्वाद ते आज पाठवत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करताना ग्रामीण भागामध्ये एकच स्टँड असतो की IAS व्हायचं, कलेक्टर व्हायचं म्हणजे खूप काहीतरी वेगळं बोलावं लागतं, खूप काहीतरी वेगळं करावं लागतं. पण मनापासून सांगतो गेली 1-2 वर्ष मी अनुभवतोय की जर तुम्ही चांगला माणूस असाल, समाजामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे जर तुम्ही उघड्या डोळ्यानं बघत असाल तर निश्चितप्रमाणे UPSC पास होणं म्हणजे काही तज्ञ होणं नक्कीच नाही. सगळ्या विषयांची थोडी माहिती असेल आणि कॉमन सेन्स असेल तर तुम्ही खरंच UPSC पास होऊ शकता. कारण मी कोणताही क्लास न करता SISC आणि यशदामध्ये अभ्यास केला. पण मी सांगितलं की DED ला कॉलेज बुडवायची खूप सवय लागली होती. माझे खूप DEDचे मित्र इथे आलेले आहेत. ते सांगतात त्यांनी माझ्या ऑटोग्राफमध्ये लिहिलं होतं की गोलब गायब तरी साहेब. मी नेहमी 7-8 दिवस गायब असायचो. 2-3 स्पर्धा जिंकायचो. येताना मांजरे वगैरे ज्युनियर होते त्यांना सांगायचो, फळ्यावरती नावं लिहिलेली असायची की गोलपनं या स्पर्धेत बक्षिसं मिळवलेल्या आहेत. प्राध्यापक दीपक गुंड उपस्थित आहेत. सरांना वक्तृत्व स्पर्धेचा प्रचंड आवड होती. माझ्या वक्तृत्वावर त्यांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं. मी यायचो, सर खूप खवळायचे विद्यार्थ्यांना, पण मी यायचो एखादं भाषण टोकायचो, पुन्हा सर माझ्याविषयी कौतुकाचे 10 शब्द बोलायचे आणि मी पुन्हा गायब व्हायचो. आणि ती गायब होण्याची सवय माझी अजून सुटली नाही. मी कधी क्लास केला नाही, पण मनापासून अभ्यास मात्र केला. कारण मला मनाशी नेहमी असं वाटत होतं की स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला IAS व्हायचं असेल, एखादा जिल्हा चालवायचा असेल तर तुमची स्वतःची काहीतरी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पून फिडिंग नक्कीच नाही. मित्रांनो, तुम्ही आयुष्यामध्ये मी एवढं सांगेन की फक्त पुस्तकी नॉलेज मिळवणं म्हणजे आयुष्यामध्ये यशस्वी होणं नाही. तुम्हाला 80-90% मार्क्स पडतील. मी सांगतो, मलाही 12वीमध्ये 88.50% मार्क्स होते. ज्यावेळेला परीक्षेच्या अगोदर 1 महिनाभर माझे वडील एक्सपायर झाले होते, तरी मी ती परीक्षा दिली होती. त्यातल्या एकाच विषयाचा मी मामाने 3000 रुपये दिल्यामुळे क्लास लावला होता, फिजिक्सचा. माझे मित्र आहेत, मला फिजिक्सला 99 मार्क्स होते 100 पैकी. पण याचा अर्थ असा अजिबात नव्हता की मी खूप हुशार होतो. माझं पाठांतर खूप चांगलं होतं असं मी म्हणे. 4 पाण्याची फेरी असली तरी अगदी दही चुकत नव्हतं, इतकं माझं पाठांतर चांगलं असायचं. पण बाकी UPSC करत असताना माझ्याकडे जे चांगले गुण आहेत, कारण मी म्हटलं की मी सोशल काम केलं होतं. दादा विजय प्रताप विद्यार्थी संघटनेचा मी पहिला प्रवक्ता होतो. त्याला विजय प्रताप युवा मंचच्या त्या कार्यालयामध्ये बोलताना मला आठवतंय माझं पहिलं भाषण. मी तिथं सांगितलं होतं की याच कार्यालयामध्ये आणखी 2 वर्षांनी मी IAS म्हणून येईल. मला असं वाटतंय की निश्चितपणाने मी आश्वासनं द्यायला आणि ती पूर्ण केल्याबद्दल टाळ्या मिळवायला तुमच्यासारखा नेता नक्की नाही, पण कुठेतरी मी दिलेल्या शब्दाला जागलोय आणि आज त्याच्यामुळं त्या सगळ्यांना माझ्याविषयी कौतुक आहे ही भावना मात्र नक्कीच माझ्या मनामध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्या ग्रामीण भागामधून अजूनही खूप विद्यार्थी करत नाहीये. खूप काही पोटेन्शियल आहे, पण माहिती नसल्यामुळं किंवा त्या स्पर्धा परीक्षेचा एक चुकीचा समज आपल्या मनामध्ये असल्यामुळे आपण तिथं जाण्यास धजावत नाही आहोत. मी तुम्हाला सांगेन की इथं उपस्थित असणाऱ्यांच्या कुठल्याही रिलेटिव्ह पैकी कुणालाही जर का स्पर्धा परीक्षेचा गायडन्स पाहिजे असेल, मला माहित नाही मी किती चांगल्या प्रकारे गाईड करू शकेन, पण मला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं गाईड करू शकेल. सो ज्यांना पाहिजे असेल मी नेहमी केव्हाही अवेलेबल असेल. आपण आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त या प्रशासन सेवेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करावं, यासाठी मी आपणाला विनंती करतो. आणि एवढंच सांगतो मित्रांनो, इथं स्पर्धा परीक्षा करणारे माझा खूप मोठा मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही आयुष्यामध्ये एखादं ध्येय निश्चित करता, त्या ध्येयासाठी तन मन धन अर्पण काम करता आणि ज्यावेळेला तुम्हाला यश मिळतं, त्यावेळेला ते यश मिळाल्यानंतर घरच्यांचं स्वप्नही सत्यात उतरवलेलं असतं. त्यावेळेला ते स्वप्न सत्यात उतरवल्याचा जो आनंद असतो, दादा मी सांगितलं सामाजिक कार्याचा खूप नाद होता. ऑक्टोबर 2000 सरपंच पण स्टेजवर आहेत. ऑक्टोबर मला वाटतं 2010ला ग्रामपंचायत इलेक्शनला आईला तिकीट मिळालं होतं आणि कदाचित लोकांची अशी इच्छा असेल की बाबा याच्यापेक्षा तू खूप काही चांगलं करू शकतो, त्यामुळे कदाचित आई पडली असेल. मी गावामध्ये इमोशनली बोलून निघून गेलो की आता क्लास 1 झाल्याशिवाय पुन्हा गावात पाऊल ठेवणार नाही. पुन्हा खरंच 8 दिवसांनी फोन यायला लागला की अरे तू खरंच सांगून गेला म्हणे. आता म्हटलं खरंच आता येणार नाही. तिथून मग अभ्यास करत राहिलो. पंचवार्षिकचा नाद सोडला होता, त्यामुळे जे काही करायचं ते एकाच वर्षात करायचं असं ठरवलं होतं आणि जे ठरवलं ते पूर्णही केलं. आत्मविश्वास माझ्यामध्ये प्रचंड होता. प्रचंड हा शब्द यासाठी वापरतोय की UPSCचा रिझल्ट लागायच्या अगोदर 10 दिवस सोमा फोटोग्राफर इथं आहे, त्याच्याकडे येऊन मी डिजिटलसाठी फोटो पण देऊन गेलो होतो की रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर मी डायरेक्ट गावाकडेच येणार आहे, मग फोटो कधी द्यायचे म्हणून मी त्याच्याकडे फोटो देऊन गेलो होतो. आणि बऱ्याच जणांना मी मेसेज पण पाठवलेले. नागेश अण्णांनी मला सांगितलं होतं की चांगली बातमी कधी देत आहे. नागेश अण्णाला सांगितलं होतं की अजून 10-15 दिवस थांबावं लागेल. 2 फ्लेक्स तयार करून ठेवलेत, पण अजून 10-15 दिवस वाट पाहावी लागेल. मला असं वाटतं की तो कॉन्फिडन्स मी या ज्या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरत होतो त्या सगळ्या क्षेत्रामुळे ते मुलं आला होता.
तुम्हाला नक्की सांगेन, दिल्लीमध्ये त्या धोलपूर हाऊसच्या खुर्चीवर बसून ज्यावेळेला इंटरव्ह्यू देत होतो, IMJ खानने मला एक प्रश्न विचारला होता की बाबा रे, तुझ्या गावामध्ये कुठला अधिकारी आला होता का आणि त्यांनी चांगलं काम केलं नाही असं तुला वाटतं का? मी सांगितलं की सर, अधिकारी बरेच येऊन गेले, कारण जेव्हा प्रोजेक्ट अफेक्टेड होतं तेव्हा बऱ्याच अधिकाऱ्यांचं येणं जाणं व्हायचं. खूप अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं, पण अजूनही गावामध्ये काही समस्या आहेत. कदाचित पॉलिटिक्समुळे अशी उत्तरं देण्याची मला सवय झाली होती. अतिशय बॅलन्स उत्तर मी त्या ठिकाणी देत होतो. त्यांनी विचारलं कुठल्या समस्या आहेत, त्याच्यावर मी एक समस्या सांगितली होती. म्हणजे युपीएससी मधून कलेक्टर व्हायचं असेल आणि इंटरव्ह्यू देत असताना खूप काहीतरी वेगळं सांगायचं असतं, असं जर का तुमच्या मनामध्ये असेल तर त्याला माझं त्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे तुमच्या मनातला भ्रम दूर करणार असेल. मी त्यांना सांगितलं होतं की सर, आमचं गाव प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. जुन्या गावामध्ये शेतीला जाण्यासाठी जे रस्ते होते ते पाण्यात 10%